गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गेल्या लेक्चरला आपण आसेक्शुअल रिप्रोडक्शन स्टडी केलेलं होतं. आसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आसेक्शुअल रिप्रोडक्शन कॅरिड आउट बाय फॉलोइंग वेज, म्हणजे आपण त्यामध्ये फ्रॅगमेंटेशन, बडिंग, स्पोर फॉर्मेशन, बायनरी फ्युजन, कोनिडिया फॉर्मेशन, जेम्युल फॉर्मेशन ह्याची स्टडी केली. त्याच्यानंतर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची स्टडी केली. त्याच्यामध्ये कटिंग, ग्राफ्टिंग, टिश्यू कल्चरची आपण स्टडी केली होती. तर आज आपण या टॉपिकमधला दुसरा पॉईंट सेक्शुअल रिप्रोडक्शन स्टडी करणार आहोत. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इट इन्व्हॉल्व्स फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट और सेक्स सेल. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज मोस्टली सीन इन द फ्लॉवरिंग प्लांट. म्हणजे आता सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फरक काय झाला, तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल आणि फिमेल गॅमेटची फ्युजन होतं आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फ्युजन होत नाही. हा मेन डिफरन्स आहे. हा एक डिफरन्स त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. देर इज नो फ्युजन ऑफ गॅमेट इन असेक्शुअल रिप्रोडक्शन while there is a fusion of gamete in sexual reproduction. Okay, now for the sexual reproduction there is a specialized reproductive part of the plant is present. There is a specialized reproductive part of plant is present, that is called the flower. Flower is a very important part of the plant which is responsible for the sexual reproduction. Okay, the function of the flower is formation of haploid male and female gamete that ensure fertilization. म्हणजे फ्लॉवरमध्ये हॅप्लॉइड मेल आणि फिमेल गॅमेट तयार होतात की जे फर्टिलायझेशन घडवून आणत असतात. ओके, आता आपण गेल्या वेळी बघितलेलं होतं, तुम्हाला 11वीला मॉर्फॉलॉजी अँड फ्लॉवरिंग प्लांटमध्ये झालेलं आहे. फ्लॉवर, पार्ट ऑफ द फ्लॉवर. देर आर 4 पार्ट मेनली: कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम, gynoecium. A typical flower shows that 4 part: calyx, corolla, androecium and gynoecium. Calyx and corolla are the accessory part of the flower, while the androecium and gynoecium is the essential oral or essential part of the flower. Okay, in that we see about the calyx, which is the green in mostly color. Example in the hibiscus. Corolla, it is in bright colored. In hibiscus it is in the red color mostly. It may be, if it is hybrid, it is in yellow color, pink color or white color. The androecium and gynoecium are present because hibiscus is the bisexual. अशा वेगवेगळ्या टाईपमध्ये वेगवेगळ्या फुलांच्या मध्ये हे 4 जे काही फ्लॉवरचे पार्ट आहेत ते असतात. काहींच्यामध्ये असतात, काहींच्यामध्ये 3 असतात, तर त्याला युनिसेक्शुअल फ्लॉवर म्हटलं जातं. काहींच्यामध्ये दोन्हीचे दोन्ही इसेन्शियल ओरल असतात, त्याला आपण बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणतो. हे लास्ट इयर आपण स्टडी केलेलं आहे. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द टिपिकल फ्लॉवर. तर हेच तुम्हाला मी जे आता सांगितलं की लास्ट इयर तुम्ही जे बघितलेलं होतं, परत एकदा आपण रिकॉल करूया. पहिलं आता आहे सगळ्यात बाहेरचं जे असतं ते आहे कॅलिक्स. कॅलिक्सचं इंडिव्हिज्युअल मेंबर त्याला आपण म्हणतो सेपल. ओके, सेपल इट इज द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ द कॅलिक्स. सेकंड इज द करोला, which is bright in color, which is in the diagram show the blue color structure. The individual member of the corolla is called petal. Okay, calyx carry the function, the protection of the flower in the bud condition. Corolla carry the function of the attraction of the insect or birds or any other living organism. Okay, third is the androecium. Androecium is form of 3 part mostly. In that the individual member is the stamen, and stamen is form of 3 part: anther, filament, and anther and filament is joined together by a small connective. जे डायग्राममध्ये दाखवलेलं नाही पण त्याच्यामध्ये आहे, anther and filamentला कनेक्ट करणारा असतो तो कनेक्टिव्ह.
हे स्टॅमेनचा पार्ट झाला. आणि स्टॅमेन कशाचा पार्ट आहे, इंडिव्हिज्युअल मेंबर कशाचा आहे तर अँड्रोशियमचा. ओके. नंतर आहे गायनोशियम. तर गायनोशियमचा इंडिव्हिज्युअल मेंबर त्याला आपण म्हटलं जातं कार्पेल. आता या कार्पेलमध्ये 3 भाग झालेले आहेत, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. कोणते, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी, दीज आर द 3 पार्ट ऑफ द कार्पेल. आता ह्या टाईपमध्ये टोटल टिपिकल फ्लॉवरचे 4 पार्ट आपण बघितलेले आहेत. पहिला आहे कॅलिक्स, दुसरा करोला, तिसरा अँड्रोशियम आणि चौथा गायनोशियम. ओके. नाउ द नेक्स्ट इज आता हे जे काही आपण बघितलेलं आहे ते त्याच्यामध्ये कशासाठी एवढं तयार झालेलं आहे, फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यू एम्ब्रिओ, फॉर द रिप्रोडक्शन. आता हे जे काही रिप्रोडक्शन होत असतो, काही कॅटेगरी आहेत त्याच्या, कोणत्या आहेत तर मेल आणि फिमेल गॅमिटचे फ्युजन, म्हणजे आपण त्याला म्हणतो फर्टिलायझेशन, राईट. द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमिट इज कॉल्ड द फर्टिलायझेशन. सेकंड, फॉर्मेशन ऑफ झायगोट, फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होणे. ओके. आणि थर्ड आहे एम्ब्रिओजेनेसिस, म्हणजे काय आहे, एम्ब्रिओ त्याच्यामध्ये फॉर्म होतं, तयार होत जातो. अशा 3 त्याच्यामध्ये कॅटेगरी तयार केलेल्या आहेत. पण त्या 3 कॅटेगरीज अकॉर्डिंग टू स्टडी ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन देअर आर 3 डिस्टिंक्ट स्टेजेस म्हटलं जातं. 3 डिस्टिंक्ट स्टेजेस कोणत्या तर पहिला आहे प्री फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन व्हायच्या अगोदर ज्या स्टेजेस असतात, म्हणजे त्याच्यामध्ये काय, गॅमिट फॉर्मेशन होणं, मेल आणि फिमेल गॅमिट कसे तयार होतात, कुठं होतात, एकाच प्लॅन्टवर तयार होतात का वेगवेगळ्या प्लॅन्टवर तयार होतात, त्याला म्हटलं जातं प्री फर्टिलायझेशन. दुसरं आहे फर्टिलायझेशन, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमिट. आणि तिसरं आहे पोस्ट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर, झायगोट तयार झाल्यानंतर त्या झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होणे किंवा एंडोस्पर्म तयार होणे, ह्या कोणत्या प्रोसेस झाल्या, पोस्ट फर्टिलायझेशन प्रोसेसेस. हे आपल्याला पुढं बघायचं आहे. ओके. आता त्यातला जो पहिला आपण जे तुम्हाला मी सांगितलं कॅलिक्स, करोला. कॅलिक्स, द फंक्शन ऑफ द कॅलिक्स इज प्रोटेक्शन ऑफ द flower in the bud condition, okay, which is calyx is green in color mostly. Second, the corolla, it is a attractive in color, okay, for the attraction of the insect mostly. Now third is the androecium. the androecium मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 पार्ट असतात, अँथर आणि फिलामेंट. आता ही जी डायग्राम काढलेली आहे ती अँड्रोशियम म्हणजे एका स्टॅमिनची आहे. It is a stamen, single stamen. Anther and filament are labeled in the diagram. There is a connective in between the anther and filament. Okay, this is the structure of stamen, which form the male gamete. Okay, how the male gamete is formed inside the anther, we have to see here. This is the TS of anther. Okay, anther is generally diathecous, means having 2 lobes and tetrasporangiate. आता याच्यामध्ये डायथेकस म्हणजे काय आणि टेट्रास्पोरेंजिएट म्हणजे काय. डायथेकस म्हणजे त्याच्यामध्ये 2 लोब असणार आहेत. आता डायग्राममध्ये जर बघितलं तर व्हेनच्या राईट साईडला 2 आहेत आणि व्हेनच्या लेफ्ट साईडला 2 असे पोलन सॅक आहेत. आणि लोब किती झाले, हे 2च लोब आहेत. व्हेनच्या एक साईडला 1 लोब आणि दुसऱ्या साईडला दुसरा लोब, बरोबर. 2 लोब ह्याच्यामध्ये दिसतात आणि 2 लोबमध्ये 4 अशा पोलन सॅक दिसतात. 4 ऑरेंज कलरचे हे जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलं जातं पोलन सॅक, ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन तयार केले जातात. म्हणून त्याला म्हटलं आहे अँथर इज जनरली डायथेकस हॅविंग 2 लोब्स अँड टेट्रास्पोरेंजिएट, म्हणजे काय असणार आहे, 4 पोलन सॅक असणार आहेत. ओके. आता ह्याच्यामध्ये या स्ट्रक्चरमध्ये जेव्हा ते इमॅच्युअर असतं तेव्हा त्याच्यामध्ये काही हायपोडर्मल सेल्स असतात, काही अशा ठराविक अशा सेल की ज्याच्यापासून आर्चिस्पोरियल सेल तयार होतात. फ्रॉम द हायपोडर्मल सेल आर्चिस्पोरियल सेल्स आर फॉर्म. ओके. आता या नंतर अँड्रोशियममध्ये जो मेन पार्ट आपल्याला बघितला जातो किंवा ज्याच्यावर बोर्डाचा भर असतो तो असतो टीएस ऑफ अँथर. डायग्राम आणि त्याची माहिती. द टीएस ऑफ अँथर, त्याच्यामध्ये आपण जर बघितलं
तर लेबलिंग आहे त्याच्यामध्ये, पण सुरुवातीला इमॅच्युअर जेव्हा ते असतं तेव्हा त्याच्यामध्ये आर्चिस्पोरियल सेल्स विच आर फॉर्म फ्रॉम द हायपोडर्मल सेल. ओके, आर्चिस्पोरियल सेल डिवाइड इंटू इनर स्पोरेजिनस सेल्स अँड आउटर प्रायमरी परायटल सेल. आर्चिस्पोरियल सेल ह्याच्यामध्ये असणाऱ्या सेल आहेत त्याच्यात ते कशामध्ये डिवाईड होतात, तर आतल्या ज्या काही थोड्या सेल स्पोरोजिनस सेलमधून डिवाईड होतात आणि काही बाहेरचे सेल ज्या आहेत त्या प्रायमरी परायटल सेलमध्ये फॉर्म होतात. म्हणजे अँथरपासमध्ये असणाऱ्या हायपोडर्मल सेलपासून आर्चिस्पोरियल सेल तयार होतात. आर्चिस्पोरियल सेलपासून 2 वेगवेगळ्या टाईपचे सेल तयार होतात, इनर पार्टमध्ये आणि आउटर पार्टमध्ये. आता इनर पार्टमध्ये त्या आर्चिस्पोरियल सेलपासून कोणत्या सेल तयार होतात, तर स्पोरोजिनियस सेल. आता स्पोरोजिनियस सेलपासून नंतर काय तयार होणार, स्पोरोजिनस टिश्यू. आणि स्पोरोजिनस टिश्यूपासून काय तयार होतं, मायक्रोस्पोर टेट्राड, म्हणजे 4 पोलन ग्रेनचा एक बंच तयार होतो. ओके, बाय मेयोसिस. आणि दुसरा जो आहे आउटर जो पार्ट आहे, आउटर पार्टपासून काय तयार होतं, प्रायमरी परायटल सेल्स आणि त्याच्यापासून अँथर वॉल. म्हणजे टोटल टीयर्स ऑफ अँथरमध्ये 2 टाईपचं स्ट्रक्चर असणार आहे. कोणतं, तर एक अँथर वॉल तयार होणार आहे आणि दुसरी असणार आहे पोलन सॅक. ओके, अँथर वॉल आणि पोलन सॅक. आता ह्याच्यामध्ये ग्रीन कलरचं जे स्ट्रक्चर दिसतं ते आहे अँथर वॉल आणि जे ऑरेंज कलरचे स्ट्रक्चर आणि त्याच्या आतलं जे स्ट्रक्चर आहे ते आहे पोलन सॅक. ओके, इन दिस वे द टीयर्स ऑफ अँथर शो मेन 2 पार्ट, फर्स्ट अँथर वॉल अँड सेकंड पोलन सॅक. ओके, नाउ द अँथर वॉल. Anther wall is form of 4 layer. See in the diagram, the first layer, the outer layer is epidermis, the second is the endothecium, third is the middle layer and fourth is the tapetum. Okay, which are these? The outer is the epidermis, सगळ्यात बाहेरचं जे आहे ते epidermis. त्याच्या आतला आता epidermis जो आहे तो epidermis कसला आहे, प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. इट इज अ मोस्टली प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. इट इज मेड अप ऑफ ट्युब्युलर और फ्लॅटनड सेल्स. प्रोटेक्शन हे त्याचं काम आहे epidermisचं. द सेकंड लेयर इज एंडोथेसियम. इट इज अ सिंगल लेयर. इट इज सब epidermal layer made up of elongated cell with fibrous thickening. एपिडर्मिसच्या आतला लेयर जे इलॉंगेटेड सेलनी तयार झालेला आहे ज्याच्यामध्ये फायब्रस थिकनिंग असतं तो सिंगल लेयर म्हणजे कोणता झाला, एंडोथेसियम. ओके, नाव थर्ड लेयर इज द मिडल लेयर. द मिडल लेयर किती असतात, 1 ते 2 लेयर असू शकतो किंवा आत असेल तर ती 3 लेयरमध्ये असू शकतं. इट इज अ थिन वॉल्ड सेल्स. इट इज थिन वॉल्ड सेल्स. फोर्थ आहे टॅपटम. टॅपटम जर आपण बघितलं तर टॅपटम म्हणजे कोणतं असणार आहे, जे ऑरेंज कलरचं जे स्ट्रक्चर दिसतं त्याला आपण टॅपटम म्हणतो. ओके, टॅपटम इट इज अ इनर मोस्ट न्यूट्रिटिव्ह लेयर ऑफ अँथर वॉल. इट इमिजिएटली एन्क्लोजेस द स्पोरेजिनस टिश्यू दॅट इज मायक्रोस्पोर मदर सेल. टीयर्स ऑफ अँथरच्या सगळ्यात आतला न्यूट्रिटिव्ह लेयर, द टीयर्स ऑफ अँथरच्या सगळ्यात आतला लेयर आपण त्याला काय म्हटलेलं आहे, टॅपटम. त्याचं काम काय आहे, न्यूट्रिशन. कशाला न्यूट्रिशन करणे, तर मायक्रोस्पोर मदर सेल, ज्या सेलपासून पोलन ग्रेन तयार होणार आहेत ते पोलन ग्रेन तयार होण्यासाठी त्याला नरिशमेंट द्यायचं काम कोण करतं, टॅपटम करत असतं. ओके, आता हे अँथर वॉलचे काय झाले, 4 लेयर झाले. ओके, आता अँथर वॉलच्या आत आपण काय असणार आहे, पोलन ग्रेन. पोलन ग्रेनला दुसरा शब्द आहे मायक्रोस्पोर. ओके, सो देर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट मायक्रोस्पोरोजेनेसिस. म्हणजे काय आहे, मायक्रोस्पोर फॉर्मेशन. मायक्रोस्पोरोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर मीन्स फॉर्मेशन ऑफ द पोलन ग्रेन. Each microspore mother cell divide meiotically to form tetrad of haploid microspore.
प्रत्येक मायक्रोस्पोअर मदर सेल MMC म्हटलं जातं त्याला, मायक्रोस्पोअर मदर सेल डिवाइड्स मेयोटिकली, मेयोसिस होतं म्हणजे एका सेलपासून 4 सेल तयार होतात टू फॉर्म टेट्रॅड, म्हणून त्याला टेट्रॅड म्हटलेलं आहे. ऑफ द हॅप्लॉइड मायक्रोस्पोअर, मायक्रोस्पोअर मदर सेल डिप्लॉइड असते, त्याच्यामध्ये मेयोसिस होतं. मेयोसिस झाल्यानंतर मेयोसिसमध्ये काय होत असतं, एका सेलपासून 4 म्हणजे मायक्रोस्पोअर मदर सेलपासून 4 टेट्रॅड हॅप्लॉइड मायक्रोस्पोअर तयार होतात, म्हणजे पोलन ग्रेन तयार होतात. ह्या प्रोसेसला म्हटलं जातं मायक्रोस्पोरोजेनेसिस. ओके. तर याच्यानंतर आहे स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोअर. तर मायक्रोस्पोअर म्हणजे काय आहे, पोलन ग्रेन. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टीयर्स ऑफ अँथरची स्टडी झाली. इथं तर अजून एक पार्ट ह्याच्यामध्ये राहिला डेहिझन्स अँथर. आता हा पार्ट कशामध्ये, आता ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे बघा. स्ट्रक्चर कनेक्टिव्ह आहे, एपिडर्मिस, एंडोथेसियम, स्पोरेजिनस टिश्यू जे म्हणतो, आणि टॅपेटम म्हणजे बाहेरचा लेअर पोलन सॅकचा, हे त्याच्यामध्ये एनलार्ज करून दाखवलेलं आहे. एपिडर्मिस आहे, एंडोथेसियम म्हणजे आतला लेअर, मिडल लेअर म्हणजे एंडोथेसियमच्या त्याच्या आतला, मायक्रोस्पोअर मदर सेल आणि टॅपेटम. तर हे जेव्हा टोटल अँथर हा मॅच्युअर होतो तेव्हा त्याच्यामध्ये पोलन ग्रेन तयार झालेले असतात, आणि तेव्हा हा मॅच्युअर झालेला जो काही अँथर आहे तो डेहिझस होतो, म्हणजे काय ब्रेक होतो. ब्रेक झाल्यानंतर त्याच्यामध्ये कित्येक पोलन ग्रेन बाहेर पडतात. हे डायग्राममध्ये जसं दाखवलेलं आहे, पोलन ग्रेन बाहेर पडलेले कशामधून बाहेर पडतात, पोलन सॅकमधून. दिस इज द डेहिस्ड अँथर. ओके. आता हे सांगितल्याप्रमाणे बघा, टीयर्स ऑफ अँथर याच्यामध्ये 2 पार्ट सांगितले होते. अँथर वॉल ह्याच्यामध्ये 4 पार्ट कोणते, एपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेअर, टॅपेटम. इट इज रिलेटेड टू द डायग्रॅम. आता दुसरा जो होतो अँथरचा दुसरा जो पार्ट असतो तो काय आहे, अँथरचा दुसरा पार्टमध्ये तर मायक्रोस्पोअर म्हणजे काय, पोलन ग्रेन. आता पोलन ग्रेन कशामध्ये असणार आहे, पोलन सॅकमध्ये असणार आहे. आणि पोलन सॅकमध्ये असणारी ही जे काही पोलन ग्रेन आहे त्या पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, तरी बघा, टोटल हा जो काही मायक्रोस्पोअर आहे, मायक्रोस्पोअर हा म्हणजे पोलन ग्रेन हा नॉन मोटाईल असतो, मोटिलिटी नसतो, फ्लॅजेला त्याला नसतो. नॉन मोटाईल हॅप्लॉइड युनिसेल्युलर बॉडी विथ सिंगल न्यूक्लियस. ओके. आता ह्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चरमध्ये बघितल्यावर लक्षात येते की नॉन मोटाईल आहे, फ्लॅजेला याला नाही, हॅप्लॉइड आहे, युनिसेल्युलर बॉडी विथ सिंगल सेल न्यूक्लियस. ओके. आता ह्या टोटल याच्यामध्ये 2 पार्ट दिसतात. पोलन ग्रेन इज सराउंडेड बाय 2 layers. The outer layer is called the exine. Outer layer is called the exine. आता एक्झाईन म्हणजे रफ जो असतो त्याला म्हटलं जातं एक्झाईन, जो थिक असतो. एक्झाईन इट इज अ आउटर लेअर अँड थिक लेअर ऑफ द पोलन ग्रेन. ओके. अँड सेकंड द इंटाईन. इंटाईन इज इनर लेअर अँड थिन लेअर. इनर लेअर अँड थिन लेअर. आता काही पोलन ग्रेन जे असतात त्याच्यामध्ये बाहेरचा जो काही एक्झाईन असतो तो एक्झाईन रफ असतो, तर काहींच्यामध्ये स्मूथ असतो. त्याच्यामध्ये रफ आहे, काहींच्यामध्ये स्मूथ असतो, डिपेंडिंग अपॉन द स्पेसीज, डिपेंडिंग अपॉन द प्लांट. ओके. द आउटर लेअर ऑर एक्झाईन इज मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स कॉल्ड स्पोरोपोलेनिन. स्पोरोपोलेनिनपासून हे काय तयार झालेलं आहे, एक्झाईन तयार झालेलं आहे. इट इज अ नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे काय, तो खराब होत नाही. कारण का, तर त्याला तो एक गॅमिट आहे, त्याला आहे तसं राहायचं असतं. म्हणून निसर्गानं काय केलेलं आहे, त्याला बायोडिग्रेडेबल सबस्टन्स स्पोरोपोलेनिन तयार केलेलं आहे. इट मे बी स्मूथ ऑर रफ. देर आर सम एरियाज विच आर शोईंग थिन एरिया कॉल्ड जर्मपोर. आता डायग्राममध्ये बघा एक्झाईन आहे, एक्झाईनमध्ये या टाईपचा स्ट्रक्चर दाखवलेला आहे जर्मपोर, जिथं त्या एक्झाईनची जी काही थिकनेस आहे ती कमी आहे. आता किती आहे त्याच्यामध्ये, इथं एक आहे बरोबर, दुसरं इथं एक आहे
जर्मपोर आणि तिसरं जे आहे तर खाली. असे 3 जर्मपोर असतात. मोस्टली 1 किंवा 3 जर्मपोर एका पोलन ग्रेनमध्ये प्रेझेंट असतात. दॅट पोलन ग्रेन इज द ट्रायपोरेट. 3 जर्मपोर याच्यामध्ये दाखवलेले आहेत. ओके, दिस इज द outer layer of the pollen grain. Now second, the inner layer or inner wall is called the intine. It is made up of cellulose and pectin. Okay, cellulose, thickening of cellulose दिलेलं आहे बघा तिथं. म्हणजे हे सेल्युलोज आणि पेक्टिननं बनलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये डायग्राममध्ये जे लेबलिंग आहे ते बघूया आपण. पहिलं आहे एक्झाईन म्हणजे आउटर लेयर, दुसरं आहे इंटाईन म्हणजे इनर लेयर. त्याच्या आत काय आहे, सायटोप्लाझम आहे. नंतर आत न्यूक्लिओलाय म्हणजे इथं 2 दाखवलेले आहेत. ॲक्च्युली एक असतं, पण जेव्हा फर्टिलायझेशनची वेळ येते तेव्हा ते 2 तयार होतात. नंतर बाय द मायटोसिस ह्याच्यामध्ये 2 तयार होतात. ही पुढचं फर्टिलायझेशनच्या वेळची प्रोसेस याच्यामध्ये ह्या टाईपमध्ये होत असते. ओके, सायटोप्लाझम, न्यूक्लिओलाय, जर्मपोर, इंटाईन, एक्झाईन आणि थिकनिंग ऑफ द सेल्युलोज. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द पोलन ग्रेन. ओके, और मायक्रोस्पोर. ओके, दिस इज अबाउट द टोटल एंड्रोशियम. एंड्रोशियममध्ये आपण काय काय बघितलं, टीयस ऑफ अँथर बघितलं. टीयस ऑफ अँथरमध्ये अँथर वॉलचे 4 लेयर, एपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेयर, टॅपटम. ओके, आणि त्याच्यानंतर पोलन सॅक. नंतर आपण काय बघितले, हे टोटल पोलन ग्रेन. आता ह्याच्यामध्ये पोलन ग्रेनमध्ये आपण त्याचे 2 लेयर बघितले, आउटर आणि इनर. ओके, दिस इज अबाउट द टोटल स्ट्रक्चर ऑफ द पोलन ग्रेन. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2-3 लेक्चरवर एखादी टेस्ट होईल. त्यामुळे जे काही आता शिकवलेलं आहे तो थोडं लक्षात ऐका आणि स्टडी करून घ्या. काही पॉईंट असतात ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुम्हाला अवघड जाणार नाही. ओके.